रेन्फोर्समेंट, मग त्या केसमध्ये फक्त आणि इथं काय असणार बघा, लक्ष द्या हा. सो हे डिस्ट्रीब्युशन हे अशा पद्धतीचं असणार आहे. हे झालं स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन इन केस ऑफ आरसीसी. आता मला सांगा राजांनो, हा जो वरचा पार्ट आहे हा काय रेजिस्ट करणार आहे रे, हा कंप्रेशन रेजिस्ट करणार आहे. मग टोटल कंप्रेसिव्ह फोर्स किती असेल तिथं, आणि तो कुठे ऍक्ट होत असेल, तर हा इथं ऍक्ट होत असतो, रेक्टँग्युलर झोनमध्ये ऍक्ट होतो. दिस इज द टोटल कंप्रेसिव्ह फोर्स, ज्याला सी ने डिनोट केलं जातं. कारण न्यूट्रल ॲक्सिसच्या वरती डेव्हलप होणारे कंप्रेशन, त्या कंप्रेशनला रेजिस्ट करण्यासाठी कंप्रेसिव्ह फोर्स लागेल ना, टोटल कंप्रेसिव्ह फोर्स. सो टोटल कंप्रेसिव्ह फोर्स जो आहे तो सी ने मी इथं डिनोट केलाय. आणि टोटल टेन्शन जो आहे तो कुठे असणार, ॲट द सेंटर ऑफ रेन्फोर्समेंट. दिस इज द टोटल टेन्शन टी. मग टोटल टेन्शन टी किती असेल, लक्ष द्या बघा. सपोज या स्टीलचं जे रेन्फोर्समेंट आहे त्यांचा एरिया मी इथं घेतो AST. AST इज द एरिया ऑफ दी स्टील रेन्फोर्समेंट. स्टील रेन्फोर्समेंटचा एरिया आहे AST. मग लक्ष द्या, आता स्ट्रेस आपण कसा डिफाइन करतो, इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. मग आता किती स्ट्रेसेस डेव्हलप होत आहे स्टीलमध्ये, 0.87 Fy इंटू फोर्स. कोणता फोर्स इथं डेव्हलप होतो स्टीलमध्ये, टेन्शन फोर्स. आणि एरिया काय आहे स्टीलचा, AST. मग यावरून टेन्साईल फोर्सची व्हॅल्यू किती भेटेल, AST ने याला मल्टिप्लाय करा. सो हा टेन्साईल फोर्सची व्हॅल्यू किती भेटते, 0.87 Fy इंटू AST. हा एवढा टेन्शन फोर्स जो आहे तो कशामध्ये डेव्हलप होतो, स्टीलच्या रेन्फोर्समेंटमध्ये. बिकॉज जेव्हा बेंडिंग ॲक्शन होईल, ट्रान्सवर्स फोर्स आल्यानंतर तो बेंड होणार आहे, आणि बेंड झाल्यानंतर हे स्टीलमध्ये स्ट्रेसेस डेव्हलप होतील, आणि त्या स्ट्रेसेसवरून किती टेन्शन फोर्स तिथं डेव्हलप होतोय, 0.87 Fy इंटू AST. एवढ्या मॅग्नेट्यूडचा टेन्शन फोर्स डेव्हलप होणार आहे स्टीलमध्ये. इन द सेम वे ज्यावेळेस बीम आपला बेंड होणार तर वरच्या पार्टमध्ये कंप्रेशन येतोय, आणि या कंप्रेशनमुळे तिथं कंप्रेशन स्ट्रेसेस डेव्हलप होतील, आणि त्यांच्यामुळे तिथं कंप्रेसिव्ह फोर्स सुद्धा डेव्हलप होईल. आणि त्या कंप्रेसिव्ह फोर्सची व्हॅल्यू किती असते, मी डायरेक्टली व्हॅल्यू लिहितोय. त्याचा डेरिवेशनल पार्ट तुम्हाला इतर बुक्समध्ये पण भेटून जाईल. आपल्याकडे वेळेची कमतरता आहे त्यामुळे मी डायरेक्ट सीची व्हॅल्यू डायरेक्ट लिहितोय. तो हा कंप्रेशन फोर्स किती असतो, इट इज 0.36 FCK XU इंटू B. दिस इज द व्हॅल्यू ऑफ दी कंप्रेशन फोर्स. आता तुम्ही म्हणाल सर ठीक आहे, 0.36 FCK काय, FCK इज द कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ. 0.36 हे कोइफिशियंट आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ XU आणि B. B इज द विड्थ ऑफ द कॉन्क्रीट. बघा हा कॉन्क्रीट जो आहे, कॉन्क्रीट ब्लॉक जो आहे क्रॉस सेक्शन, त्याची विड्थ जी आहे दॅट इज द B. XU काय आहे, XU इज द डिस्टन्स ऑफ न्यूट्रल ॲक्सिस फ्रॉम द टॉप कॉम्प्रेशन फायबर. हा आहे टॉप कॉम्प्रेशन फायबर, त्याच्यापासून न्यूट्रल ॲक्सिसचं हे जे डिस्टन्स आहे याला डिनोट केलं जातं X सफिक्स U ने. XU. XU is the distance of the neutral axis from the top compression layer. हा झाला XU. तर याची व्हॅल्यू किती असते, 0.36 FCK XU into B. It is the total compressive force due to the bending action and it is total tension force. मग आता मला सांगा, हे टॉप पासून हे डिस्टन्स किती असतं रे, हे डिस्टन्स अप टू द सेंटर ऑफ रेन्फोर्समेंट हे डिस्टन्स असतं स्मॉल d, इफेक्टिव्ह डेप्थ. नाव काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असा असतो की सर हे कुठे ऍक्ट झालेलं आहे, मीन्स याची पोझिशन काय असते या कॉम्प्रेसिव्ह फोर्सची पोझिशन. तर लक्ष द्या, हा कॉम्प्रेशन फोर्स टॉप कॉम्प्रेशन फायबर पासून याची या कॉम्प्रेशन फोर्सची पोझिशन असते 0.42 XU. XU काय आहे, हा XU आहे. सो 0.42 XU. ठीक आहे, एवढं हे डिस्टन्स असतं, इथं तो ऍक्ट झालेला असतो. मग मला सांगा राजांनो, या सी आणि या डी मध्ये टी मध्ये किती डिस्टन्स राहिलं रे. जर का टोटल डिस्टन्स आहे D आणि या D मधून एवढा पार्ट मायनस करून टाका. सो हा किती राहिला, D मायनस 0.42 XU हा एवढा पार्ट इथं राहतो. इट इज द डिस्टन्स बिटवीन कंप्रेशन फोर्स अँड टेन्शन फोर्स. आता इथं लिहिलेल्या आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथं मी खाली तुम्हाला त्यांचं मिनिंग लिहून देतो वन बाय वन सगळ्यांचं. बघा लक्षात घ्या, सगळ्यात पहिले काय, क्रॉस सेक्शनल डायमेन्शन. कॅपिटल D जो आहे, कॅपिटल D हा काय दाखवतो, ओव्हरऑल डेप्थ. हा दाखवतो ओव्हरऑल डेप्थ. स्मॉल d काय दाखवतो, इफेक्टिव्ह. स्मॉल d दाखवतोय इफेक्टिव्ह डेप्थ. ओके, ओव्हरऑल डेप्थ, इफेक्टिव्ह डेप्थ. XU काय दाखवतो, इट इज न्यूट्रल ॲक्सिस इफेक्टिव्ह डेप्थ. इट इज डेप्थ ऑफ
डेप्थ ऑफ न्यूट्रल ॲक्सिस फ्रॉम टॉप कंप्रेशन लेयर, टॉपची जे काही कॉम्प्रेशन लेयर आहे त्याच्यापासूनचा डिस्टन्स एक्स यू. ठीक आहे. सो बी झाला, बी राहिला, बी स्मॉल बी, इट इज विड्थ ऑफ कॉन्क्रीट ब्लॉक. तो कॉन्क्रीट ब्लॉकची ती किंवा बीमची ती विड्थ आली. सो ही बी, एक्स यू, डी आणि कॅपिटल डी. त्यानंतर कॅपिटल सी काय दाखवतो, इट इज टोटल कंप्रेसिव्ह force, and what is the value of this total compressive force? 0.36 FCK XU into B, total compressive force. याचं डेरिवेशन आहे, ते डेरिवेशन आपण इथं सॉल्व करत नाहीये. ठीक आहे. नंतर कॅपिटल टी काय आहे, कॅपिटल टी इट इज टोटल टेन्साईल फोर्स डेव्हलप इन द टेन्शन रेन्फोर्समेंट, आणि त्याची व्हॅल्यू किती आहे 0.87 FY इंटू AST. ओके. आता या कॉन्क्रीटच्या ब्लॉकवरती मॅक्झिमम किती स्ट्रेस डेव्हलप होतो, 45 FCK, 45 FCK. ठीक आहे. या अशा पद्धती सीची व्हॅल्यू, टीची व्हॅल्यू, कॅपिटल डी, स्मॉल डी, एक्स यू आणि बी. त्यानंतर आता हे बघा मित्रांनो, आता हा झाला कॉम्प्रेशन फोर्स सी, हा झाला टेन्शन फोर्स टी, आणि एक फोर्स आहे या डायरेक्शनमध्ये, एक फोर्स आहे या डायरेक्शनमध्ये, आणि त्यांच्यामध्ये एक परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. सो दिस परपेंडिक्युलर डिस्टन्स डी मायनस 0.42 XU, याला म्हटलं जातं लिव्हर आर्म. दिस इज व्हॉट, लिव्हर आर्म. हे झालं लिव्हर आर्म. आता जर का तुम्हाला एवढ्या गोष्टी कळल्या असतील तर आपण यावरून या सेक्शनची मोमेंट रेजिस्टिंग कपॅसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. मोमेंट रेजिस्टिंग कपॅसिटी म्हणजे काय, की जर का तुम्ही असा एखादा क्रॉस सेक्शन डिझाईन केला की ज्याची ओव्हरऑल डेप्थ आहे कॅपिटल डी, त्याची विड्थ आहे स्मॉल बी, त्याची इफेक्टिव्ह डेप्थ आहे स्मॉल डी, न्यूट्रल ॲक्सिसची डेप्थ आहे एक्स यू, त्याच्यामध्ये जे काही बार यूज केले ते बार AST दाखवत आहे, म्हणजे एरिया ऑफ द स्टील रेन्फोर्समेंट. या सगळ्या गोष्टी जर का आपण कॅल्क्युलेट केल्या तर हा जो RCCचा जो क्रॉस सेक्शन आहे हा किती मोमेंट रेजिस्ट करू शकतो, त्याला म्हटलं जातं त्याची मोमेंट रेजिस्टिंग कपॅसिटी. त्याला काय म्हटलं तर मोमेंट रेजिस्टिंग कपॅसिटी ऑफ दिस क्रॉस सेक्शन. देन व्हॉट इज द मोमेंट रेजिस्टिंग कपॅसिटी ऑफ दिस क्रॉस सेक्शन, लक्ष द्या. सो मोमेंट रेजिस्टिंग कपॅसिटी, मोमेंट रेजिस्टिंग कपॅसिटी, त्यालाच मोमेंट ऑफ रेजिस्टन्स असंही म्हटलं जातं, आणि त्याला डिनोट करतास M(U) ने, मोमेंट रेजिस्टिंग कपॅसिटी. मग ती कशी कॅल्क्युलेट करणार, लक्ष द्या. MU, प्रिव्हियस स्लाइडवर चला. मोमेंट कसा कॅल्क्युलेट करतो रे आपण, हा एक फोर्स बघा टेन्शन फोर्स आहे आणि हा कंप्रेशन फोर्स आहे. सो इट फॉर्म्स ए कपल. हे काय फॉर्म करताय, कपल, आणि त्यांच्यामध्ये एक परपेंडिक्युलर डिस्टन्स पण आहे, दॅट इज लिव्हर आर्म. तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय भेटेल आपल्याला, मोमेंट भेटेल. मग तुम्ही कंप्रेशन फोर्सचा वापर करू शकतात, कंप्रेसिव्ह फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा टेन्साईल फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. अशा पद्धतीने आपण मोमेंट रेजिस्टिंग कपॅसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. सो इट इज कंप्रेसिव्ह फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजेच काय, लिव्हर आर्म. बोला, व्हॉट इज द कंप्रेसिव्ह फोर्स, 0.36 FCK XU इंटू बी, हा झाला कंप्रेसिव्ह फोर्स इंटू लिव्हर आर्म किती आहे, डी मायनस 0.2 XU, हा झाला लिव्हर आर्म. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकतात, एखाद्या क्रॉस सेक्शनची मोमेंट रेजिस्टिंग कपॅसिटी कॅल्क्युलेट करू शकतात. इट इज फ्रॉम कॉम्प्रेशन साइड, इट इज फ्रॉम कॉम्प्रेशन साइड. कंप्रेसिव्ह फोर्सचा वापर केलाय फ्रॉम कॉम्प्रेशन साइड. टेन्साईल साइडने पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात मोमेंट रेजिस्टिंग कपॅसिटी. सो मोमेंट रेजिस्टिंग कपॅसिटी फ्रॉम टेन्शन साइड. सो टेन्शन फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. बघा, टेन्साईल फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय, लिव्हर आर्म. लिव्हर आर्म. बोला, व्हॉट इज द टेन्साईल फोर्स, 0.87 FY इंटू AST. दिस इज द टेन्साईल फोर्स. and what is the lever arm, D minus 0.42 XU. ही झाली मोमेंट कपॅसिटी, रेजिस्टिंग कपॅसिटी फ्रॉम विच साइड, फ्रॉम टेन्शन साइड.
टेन्शन साईड. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की एखाद्या क्रॉस सेक्शनचा आपण मोमेंट किती रेजिस्ट करू शकतो हा क्रॉस सेक्शन. सो मोमेंट रेजिस्टिंग कपॅसिटी आपण त्याची कॅल्क्युलेट करू शकतो. सो इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला लक्षात आला असेल मित्रांनो. आपण बघा आता इकडे शॉर्टमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परत आपण एकदा रिवाईज करूया. ओके. तर बघा आपण सुरुवात केली आहे लिमिट स्टेट मेथड पासून. लिमिट स्टेट मेथडची फिलॉसॉफी काय की लोडला ओव्हर इस्टिमेट केलं जातं आणि स्ट्रेंथला अंडर इस्टिमेट केलं जातं. सिंगल लोड जर असेल तर 1.5 ने मल्टिप्लाय करून द्यायचं म्हणजे 1.5 फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणून ॲक्ट होतो. मटेरियलच्या स्ट्रेंथला कमी करायचं. कमी करताना कॉन्क्रीटसाठी 1.5 आणि स्टीलसाठी 1.15 हा यूज करायचा. हे झाल्यानंतर लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स आणि सर्व्हिसेबिलिटी असे दोन लिमिट स्टेट असतात. कोलॅप्ससाठी आपण डिझाईन करतो आणि चेक करतो सर्व्हिसेबिलिटीसाठी. फ्लेक्चर, शियर, कॉम्प्रेशन, बॉन्ड आणि टॉर्शन असे 5 प्रकारचे लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स आहेत. त्यांच्यासाठी आपण डिझाईन करत असतो. आणि डिफ्लेक्शन, क्रॅक, व्हायब्रेशन आणि ड्युरेबिलिटी यांच्यासाठी आपण चेक करत असतो. ज्यावेळेस लोड कॉम्बिनेशन्स असतील त्यावेळेस लोडसाठी फॅक्टर ऑफ सेफ्टी कसा वापरायचा त्यासाठी आपल्याला कोडमध्ये या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. हे झालं. हे काही क्वेश्चन आपण इथं डिस्कस केले होते. त्यानंतर मग आता व्हॉट आर द अझम्पशन्स ऑफ द लिमिट स्टेट मेथड. फर्स्ट आहे की प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग रिमेन्स प्लेन आफ्टर बेंडिंग. स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन जे असेल ते कसं असणार आहे लिनियर इन द क्रॉस सेक्शन. मॅक्झिमम ॲट द एक्स्ट्रीम फायबर आणि 0 ॲट द न्यूट्रल ॲक्सिस. सेकंड की टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट निग्लेक्ट करायची. कॉन्क्रीट कोणत्याही प्रकारचं टेन्शन फोर्स घेऊ शकत नाहीये ते निग्लेक्ट करून टाकायची. डिझाईन स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट किती आहे 0.45 FCK एवढी स्ट्रेंथ आपण यूज करणार आहोत डिझाईनमध्ये कॉन्क्रीटची. स्टीलची किती स्ट्रेंथ आपण घेणार आहोत 0.87 FY. ठीक आहे. ती कशी आली ते पण मी तुम्हाला समजून सांगितलं होतं. अल्टिमेट स्ट्रेंथ कॉन्क्रीटमध्ये किती आहे 0.0035. डायरेक्टली क्वेश्चन विचारले जात असतात त्यांच्यावरती 1 मार्क क्वेश्चन या अझम्पशनवरती. इलास्टिक स्ट्रेन और मॅक्झिमम स्ट्रेन इन स्टील किती घ्यायची आहे मोर दॅन वर इक्वल टू धिस व्हॅल्यू. ओके. नंतर हे ग्राफ आपल्याला पुढे लागणार आहेत त्यामुळे मी तुम्हाला कॉन्क्रीटचा ॲक्च्युअल ग्राफ कसा आणि आयडियलाइज ग्राफ कसा हे समजून सांगितलं. तर आयडियलाइज ग्राफमध्ये आपण एक पोर्शन पॅराबोलिक आणि दुसरा पोर्शन रेक्टँग्युलर कन्सिडर करतो. आयडियलाइज करतो त्याला. आणि तो कुठून रेक्टँग्युलर सुरू होतो 0.002 पासून तो रेक्टँगल सुरू होतो अप टू द 0.0035. मग बऱ्याचदा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारला जातो व्हॉट इज द स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन ऑफ द कॉन्क्रीट. आयडियलाइज स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन ऑफ द कॉन्क्रीट. सो इट इज द पॅराबोला कम रेक्टँगल. पॅराबोला कम रेक्टँगल. ठीक आहे. नंतर HYSD बारचा आपण तुम्हाला अशा पद्धत डिस्ट्रीब्युशन इथं असतं. मग आता मला ॲक्च्युअल बीमची डिझाईन करायची. बट बिफोर गोईंग टू डिझाईन पार्ट आपण बघितलं की क्लिअर कव्हर काय असतं इफेक्टिव्ह कव्हर काय असतं. इफेक्टिव्ह डेप्थ ओव्हरऑल डेप्थ ह्या गोष्टी आपण बघितल्यात. देन त्यांच्यासाठी असणाऱ्या व्हॅल्यू ज्या आहेत कोडने दिलेल्या त्या पण आपण डिस्कस केलेल्या आहेत. हे बघा पुढे ह्या व्हॅल्यू पण आपण डिस्कस केल्यात की स्लॅबसाठी 20 mm क्लिअर कव्हर द्यायचं. बीमसाठी 25 mm, कॉलमसाठी 40 आणि स्फुटिंगसाठी 50 mm. नंतर आता बीम डिझाईनला आपण सुरुवात करतोय. तर बीमसाठी आपण बऱ्याच गोष्टी इथं बघितल्यात. बघा की हा एक बीमचा पार्ट आहे लेंथ वाईज ज्याच्यामध्ये तुम्हाला लेंथ दिसते ओव्हरऑल डेप्थ दिसते आणि याच्यामध्ये कंप्रेशन झोनमध्ये आपण टेन्शन रेन्फोर्समेंट अप्लाय करून दिलेले आहेत. याच्यावरतून एक्सटर्नल लोड पण आलेला आहे. तर याचं स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन हे कशा पद्धतीचं असू शकतं हे आपण ड्रॉ करतोय. ठीक आहे. मग आता हा क्रॉस सेक्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट विड्थ दिसते बी, कंप्लीट डेप्थ दिसते कॅपिटल डी. इथं तुम्हाला रेन्फोर्समेंट दिसत आहे. त्या स्टील एरिया जो आहे तो AST ने डिनोट केला आहे. आणि हे जे डिस्टन्स आहे फ्रॉम टॉप कॉम्प्रेशन फायबर टू द सेंटर ऑफ द रेन्फोर्समेंट याला इफेक्टिव्ह डेप्थ म्हटलं जातं. आणि न्यूट्रल ॲक्सिसची जी पोझिशन असते त्याला XU ने डिनोट केलं जातं. ओके. मग आता स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन कसं असतं ऑलवेज लिनियर अकॉर्डिंग टू युलर आणि बर्नौली प्रिन्सिपल. मॅक्झिमम व्हॅल्यू इन कॉन्क्रीट 0.0035 आणि स्टीलमधली व्हॅल्यू अझम्पशनमध्ये डिस्कस केल्यात. आता स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन वरचा पार्ट कम्प्लिटली कॉन्क्रीटचा आहे. सो पॅराबोला कम रेक्टँगल अशा पद्धतीचं डिस्ट्रीब्युशन दिसतं. खाली टेन्साईल झोनमध्ये कॉन्क्रीटचा काहीच विचार करायचा नाही. त्याची स्ट्रेंथ निग्लेक्ट करायची. फक्त ज्या ठिकाणी स्टील आहे त्या ठिकाणी आपण टेन्शन दाखवलंय. या व्हॅल्यू ज्या आहेत ह्या डायरेक्टली लक्षात ठेवा मित्रांनो. आपल्याकडे तेवढा वेळ नाही डिराईव्ह करायला नाहीतर मी करून सुद्धा तुम्हाला दाखवलं असतं. ठीक आहे. तो कंप्रेसिव्ह फोर्स टोटल कंप्रेशन फोर्स किती येतो 0.36 FCK XU × B. टोटल टेन्शन फोर्स 0.87 FY × AST. यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे D - 0.42 XU. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या
एक कंप्रेशन फोर्स आहे, एक टेन्शन फोर्स आहे. सो दोन फोर्सेस हे ऍक्ट होत आहेत, त्यांच्यामध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. तर यावरनं आपण काय करू शकतो, या क्रॉस सेक्शनची मोमेंट रेझिस्टिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. ती कशी, कंप्रेशन फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा टेन्साईल फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि हेच मी तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करून दाखवलं. सो नाव इट इज द मोमेंट रेझिस्टिंग कॅपॅसिटी ऑफ दी क्रॉस सेक्शन. म्हणजे एखाद्या क्रॉस सेक्शनमध्ये, अजून आपण डिझाईनकडे जात नाहीये प्रॉपरली, लक्ष द्या. एखाद्या क्रॉस सेक्शनची जर का विड्थ माहिती असेल, त्याची ओव्हरऑल डेप्थ माहिती असेल, इफेक्टिव्ह डेप्थ माहिती असेल, त्याच्यामध्ये यूज होणारे स्टील बार जे आहेत त्यांचा क्रॉस सेक्शन माहिती असेल, ठीक आहे, तर त्या केसमध्ये तो बार म्हणजे तो जो बॉक्स आहे किंवा तो जो क्रॉस सेक्शन आहे हा किती मोमेंट रेजिस्ट करू शकतो, त्याची मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी किती आहे ती आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय युझिंग दिस फॉर्म्युलीज. ओके, हे क्लिअर होत आहे. सो मित्रांनो, हा सगळा पार्ट आपण जो आज डिस्कस केलेला आहे, आज आपण इथं थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आता मी याच्या पुढचा जो पार्ट आहे मग बीम डिझाईन, त्याच्यामध्ये सिंगली रेनफोर्स बीमचं डिझाईन आपण बघू आणि मग स्लॅबला आपण सुरुवात करू. पूर्ण बेसिक पार्ट आपण इथपर्यंत डिस्कस केलेला आहे. वर्किंग स्ट्रेस मेथड, अल्टिमेट लोड मेथड, लिमिट स्टेट मेथड, त्यांचे अजम्पशन बघितले आणि एखाद्या क्रॉस सेक्शनची विड्थ डेप्थ माहिती असेल, त्याच्यामध्ये यूज होणारे स्टीलचे बार्स, त्यांचा एरिया माहिती असेल, तर मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी त्याची किती असू शकते ते पण आपण इथं कॅल्क्युलेट केलं. उद्याच्या सेक्शनमध्ये रिमेनिंग पार्ट आपण डिस्कस करूया. स्लॅब, कॉलम आणि जो पार्ट आहे तो पण आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तो भेटूया उद्या. थँक्यू.